राष्ट्रवादीमध्ये मुद्दा हा आहे की ज्या शरद पवार यांचं नाव तुम्ही घेणार आहात, ज्यांचा फोटो तुम्हाला वापरावा लागणार आहे, तेच शरद पवार तुमच्या समोर आहेत. या संपूर्ण कायदेशीर लढाईतला एक जो हुकुमाचा एक्का आहे तो पवारांच्या बाजूने राहिलेला आहे. त्या उद्योगपतीचं सुद्धा राष्ट्रवादीतलं जे कनेक्शन आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणामुळे नाहीये. अजित पवार हे चॅलेंजर म्हणून जास्त प्रभावी आहेत एकनाथ शिंदेच्या पेक्षा सुद्धा. विभीषणाला काय घ्यायचं, कारण रावणाला मनातून पराभूत करायचं आहे. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस राज्यात ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्या काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. आता जरी राष्ट्रवादीतला एक मोठा गट सत्तेबरोबर गेला असला, त्यातल्या 9 जणांना मंत्रिपद मिळाली असली आणि त्यातल्या सर्वांचं 10 दिवसानं का विना खाते वाटप जरी झालेलं असलं, तरी सुद्धा अजूनही या फुटीच्या गोष्टी पूर्ण संपल्यात असं वाटत नाही. अजित पवार आणि त्यांच्या गटातली प्रमुख लोक शरद पवारांना भेटतायत. गेल्या 3-4 दिवसात 3दा आपण ही मुलाखत रेकॉर्ड करेपर्यंत त्यांच्या भेटी झाल्यात. पण यात नक्की काय घडलंय ते कळत नाहीये. या सगळ्या गोष्टींचे अर्थ काय आहेत? शरद पवार काहीच बोलत नाहीत, त्याचा अर्थ काय लावायचा आहे? हे सगळं समजून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत प्रशांत कदम, जे एबीपी माझाचे दिल्ली प्रतिनिधी आहेत आणि त्यांचे काही राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघितले असतील, थिंक बँकवरही बघितले असतील. प्रशांत, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे, स्टोरी संपली आहे का अजून संपायची आहे? नक्की काय घडतंय बिहाइंड द सीन्स, काय घडतंय? खर तर गेल्या 2 दिवसांपासून बरंच काही घडतं आहे आणि स्टोरी इतक्यात संपणार नाही. त्यातही शरद पवार यांचं मौन, म्हणजे आता आपण बोलतोय तोपर्यंत शरद पवार या सगळ्या भेटीवरती काहीही बोललेले नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्या मौनामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत स्थिती किंवा चित्र जे आहे ते स्पष्ट होणार नाही. पण एक नक्की दिसतंय की शिवसेनेमध्ये वर्षभरापूर्वी जे बंड झालेलं होतं ते बंड आणि राष्ट्रवादीतलं बंड, म्हणजे खरं तर त्याला बंड म्हणायचं का, कारण अजूनही एकमेकांच्या विरोधात काही थेट आरोप होत नाहीयेत. शिवसेनेमध्ये जसं खोक्यांची भाषा होत होती किंवा लगेचच कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली होती, तसं काही इथं घडताना दिसत नाहीये. अर्थात आपल्या प्रेक्षकांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेच्या केसमध्ये कायदेशीर प्रक्रिया लगेच सुरू झाली होती, कारण तिथं सरकार स्थापनेचा मुद्दा होता, बहुमत चाचणी होणार होती आणि एक गट म्हणजे बाजूला होऊन पुन्हा बहुमताची चाचणी विधानसभेत होणार होती. इथं तसं काही होणार नाहीये. ऑलरेडी बहुमताच्या पलीकडे पोहोचलेलं एक सरकार होतं, त्याला एक अजून डबा जोडला गेलेला आहे आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झालेले आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचं सरकारमध्ये सामील होणं हे काही बहुमताच्या सगळ्या आकड्यांमध्ये फेरफार करणारं नाहीये, त्याला धक्का लावणारं नाहीये. त्यामुळं लगेचच ही केस जी आहे ती कायदेशीर प्रक्रियेमध्ये किमान सुप्रीम कोर्टामध्ये तरी पोहोचणार नव्हतीच. पण निवडणूक आयोगामध्ये सुद्धा ती पोहोचल्यानंतर ज्या संथ वेगानं सुरू आहे आणि तिथं नेमका जो सस्पेन्स आहे तो अनेक गोष्टींच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आणि त्यामुळं हे जे सगळं चालू आहे, म्हणजे जेव्हा शपथ झाली त्याच्यानंतरची जी पहिली सभा होती अजितदादांची किंवा सगळे नेते बोलले त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी अगदी शरद पवारांच्या सगळ्या आजवरच्या चुकांचा पाढा वाचलेला होता आणि अजित पवारांनी तर थेट विधान केलेलं होतं की तुम्ही म्हणजे आता थांबत का नाहीये, वय वय काढलं होतं त्यांचं, तुमचं आता 82 वय झालं. आणि अचानक 2 आठवड्यामध्ये नेमकं काय झालं की ज्यांना तुम्ही विनंती करत होता तुम्ही थांबत का नाही, त्यांनाच तुम्ही जाऊन आता विनंती करताय, मार्गदर्शन घेताय त्यांच्याकडनं की पक्ष एकसंध कसा राहील या संदर्भात मार्गदर्शन करा. खरं तर इंटरेस्टिंग. आणि हा म्हणजे मला तर एक बेसिक मुद्दा कळत नाहीये की ते जे शरद पवारांच्याकडे जात आहेत आणि विनंती करतायत तर ते नेमकं काय म्हणून, कारण त्यांच्या लेखी निवडणूक आयोगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. 30 जूनला त्यांनी बैठक घेतली त्यानुसार. मग जर राष्ट्रीय अध्यक्षच तुमच्याकडे आहेत तर राष्ट्रीय अध्यक्षांची जबाबदारी आहे पक्ष एकसंध ठेवणं, तर ते शरद पवारांच्याकडे नेमकं कुठल्या अधिकारामध्ये जातात किंवा काय म्हणून त्यांना विनंती करतात हे पण स्पष्ट होताना दिसत नाहीये. पण हे जे 2 गट आहेत त्या दोनही गटांना आपले सगळे म्हणजे स्ट्रेंथ्स आणि कच्चे दुवे जे आहेत ते व्यवस्थित माहिती आहेत. त्यामुळेच कदाचित हे आपल्याला अगदी एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत नाहीयेत. त्यातही आता पुढे जाऊन शरद पवार नेमकी काय भूमिका घेतील त्याच्यावरती या सगळ्या बंडाची दिशा ठरणार आहे. आपण दोघांच्याही बाजूनं या घटनाक्रमाचा विचार करू. सुरुवात अजितदादांपासून करूया. त्यांच्याकडे आज
2/3 मेजॉरिटीला लागणारे आमदार आहेत असं दिसतंय. आणि शरद पवारांसारखा दिग्गज नेता समोर असताना सुद्धा वेगवेगळे आमदार थेट अजित पवारांच्या गोटात सामील होत आहेत. अगदी सरोज आहिरे परवा सामील झाल्या. सत्तेत ते आलेले आहेत. चांगली खाती, ज्याला आपण भरभक्कम भक्कम खाती म्हणतो, अशी खाती राष्ट्रवादींच्या अजित पवार गटाला मिळालेली आहेत. असं असताना शरद पवारांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणं, जे बातम्यातनं येते, हे करायची गरज अजित पवारांच्या गटाला का आहे? त्याच्यामध्ये विनायक दोन गोष्टी सांगितल्या जातात. एकतर पहिली गोष्ट, ज्या पद्धतीची एक सिंपथी किंवा साहजिक आहे की 82 वर्षाच्या माणसाला तुम्ही सोडून बाहेर जाताय, ज्यांनी पक्ष उभा केला त्यांच्यापासून दूर जाऊन तुम्ही त्यांचा पक्ष हे रावताय, तर याचं एक जे राजकीय परसेप्शन जातं, म्हणजे गेल्या आठवडाभरात जे 2 सर्व्हे आले त्याच्यामधून ते दिसत होतं की राष्ट्रवादीच्या मतदारांना नेमकी काय गोष्ट आवडलेली नाहीये याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटताना दिसतंय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कदाचित एक शेवटची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी, म्हणजे एक घाव घालण्याच्या आधी जाऊन किमान आम्ही तडजोडी करत होतो, शेवटपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं सगळे प्रयत्न केले, हे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न असेल. म्हणजे जर शिवसेना आणि राष्ट्रवादीतला आपण फरक लक्षात घेतला तर शिवसेनेमध्ये हे सगळे बंडखोर जे आहेत, म्हणजे त्यांना बंडखोर म्हणायचे की नाही हा खरं तर प्रश्न आहे, कारण ते म्हणतात की आम्हीच मूळ शिवसैनिक आहोत, आमचीच शिवसेना मूळ शिवसेना आहे. तर जे बाजूला झाले त्यांचं म्हणणं कायम हे होतं की आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय. म्हणजे नाव कोणाचं घ्यायचं तर बाळासाहेब ठाकरेंचं. ते बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीयेत, त्यामुळं ते काही स्वतः स्पष्टीकरण द्यायला इथं नाहीयेत की कोण चूक कोण बरोबर. राष्ट्रवादीमध्ये मुद्दा हा आहे की ज्या शरद पवार यांचं नाव तुम्ही घेणार आहात, ज्यांचा फोटो तुम्हाला वापरावा लागणार आहे, तेच शरद पवार तुमच्या समोर आहेत. आणि त्यामुळं हे करताना काही वेगळ्या पद्धतीचं नॅरेशन जे आहे ते त्यांना बिल्ड करावं लागणार आहे. आणि त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कदाचित की आम्ही आमच्या पद्धतीनं सगळे प्रयत्न केले, त्यांना आम्ही वारंवार विनवण्या करत होतो, विनंती करत होतो, पक्ष एकसंध राहावा हीच आमची मूळ इच्छा होती, हे कदाचित दाखवणं हा त्यांचा एक पहिला भाग असू शकतो. कारण काल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, जेव्हा प्रफुल्ल पटेल आणि हे सगळे लोक जाऊन भेटले त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं की आम्ही त्यांची वेळ घेतलेली नव्हती, आम्ही न सांगता त्यांना भेटलो. आणि हे त्यांनी 3 वेळा सांगितलं त्यांच्या एकूण वक्तव्यामध्ये. एरवी जेव्हा राजकीय नेते भेटतात तेव्हा ही गोष्ट फारशी स्पष्ट करून सांगितली जात नाही की म्हणजे कोण कोणाच्या आमंत्रणावरून गेलं होतं किंवा वेळ घेतली होती की नाही. कदाचित शरद पवार जेव्हा त्यांना भेटले तेव्हा भेटल्यानंतर त्यांनी काय नेमकं कम्युनिकेट तुम्ही करणार आहात किंवा ते कम्युनिकेट करताना ही काळजी घ्या हे त्यांना सांगितलेलं असणार. आणि त्याच्यानंतरच अशा पद्धतीनं ते कम्युनिकेशन जे आहे ते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केलं गेलं. ही झाली एक पहिली गोष्ट की त्यांना हे जाणवतंय कुठंतरी की जर सिंपतीचा विचार करायचा असेल तर आपल्या बाजूने हे प्रयत्न आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती कायदेशीर गोष्ट आहे. निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटानं जो दावा केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 30 जूनला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं आम्ही निर्णय घेतला. पण शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या केसमधला हा फरक आहे की तिथं गटनेते जे होते विधिमंडळातले ते एकनाथ शिंदे यांनीच ते बंड केलेलं होतं. राष्ट्रवादीचे विधानसभेतले गटनेते हे जयंत पाटील आहेत. म्हणजे जरी विरोधी पक्षनेते अजित पवार होते तेव्हा सुद्धा जयंत पाटील हेच गटनेते होते. आणि या कायदेशीर लढाईमध्ये गटनेत्याचं पद जे आहे ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे एकतर असं दिसत होतं की जयंत पाटील हे आपल्या बाजूला असले पाहिजेत, हा प्रयत्न या गटानं खूप केला. त्यासाठी आपण जर गेल्या 2 महिन्यातल्या घडामोडी बघितल्या तर ईडीची कारवाई ज्या अचानक पद्धतीनं सुरू झालेली होती, जयंत पाटलांची चौकशी सुद्धा झालेली होती, जयंत पाटील सुद्धा ऑफ द रेकॉर्ड सुद्धा आम्हाला दिल्लीमध्ये भेटलेले होते, त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जे येत होतं असं दिसत होतं की हा एक त्यांचा खूप निकराचा प्रयत्न होता की जयंत पाटील आपल्या बाजूला असले पाहिजेत, कारण गटनेते आहेत ते. आता ते तर शरद पवारांच्या बाजूनच राहिले आणि त्यामुळं या संपूर्ण कायदेशीर लढाईतला एक जो हुकुमाचा एक्का आहे तो पवारांच्या बाजूने राहिलेला आहे. आता त्यातले दुसरं एक महत्वाचं पद होतं ते म्हणजे प्रतोद पद, व्हीप. ते तेव्हा होते अनिल भाईदास पाटील, तर ते मात्र अजित पवार गटाच्या दिशेने गेलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपद पण मिळालेलं आहे. पण जेव्हा कायदेशीर लढाईमध्ये हे मुद्दे येतील की सध्याचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, म्हणजे आधी होते समजा या दाव्यानुसार, तर त्यांना तुम्ही कुठल्या प्रक्रियेनुसार हटवलं
नवीन ज्या नेमणुका झाल्या त्या कुठल्या प्रक्रियेनुसार झाल्या, विधिमंडळातले तुम्ही जे दावे केलेले आहेत त्याच्यामध्ये गटनेता जो आहे तो मात्र या बाजूला आहे. आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न जे आहेत ते पॉलिटिकल पार्टी म्हणून स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना खूप अडचणीचे ठरणार आहेत. आणि कदाचित त्यामुळं हा एक प्रयत्न की पक्ष एकत्रित राहावा, म्हणजे राजीनामाचा सुद्धा आपल्याला आता जो काही सस्पेन्स होता तो आता उलगडताना दिसतोय. राजीनामा जो 2 मेला शरद पवार देऊ पाहत होते त्याच्या पाठीमागं कदाचित आधी हीच रचना होती की त्यांनी राजीनामा द्यायचा, मग बाजूला व्हायचं आणि मग नंतर राष्ट्रवादीची सूत्र ज्या नव्या पिढीसमोर जातील त्यांनी बीजेपी सोबत जायचा निर्णय घ्यायचा. तर हे सगळं झालं नाही. त्याच्यामुळं आता यांना सत्तेत तर जायचंच होतं काहीही करून. आता सत्तेत गेल्यानंतर मग ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी म्हणून कदाचित हा भेटीगाठींचा सिलसिला जो आहे तो सुरू राहिलेला दिसतोय. आणि त्यातही शेवटी हे सगळे शरद पवारांचेच चेले आहेत, त्याच्यामुळे राजकारणामध्ये संवाद कधी बंद करायचा नसतो. आणि सातत्यानं उलट आपली भूमिका जी आहे ती हे करण्यासाठी इगो बाजूला ठेवून भेटीगाठी कशा करायच्या हे त्यांनी आपल्या गुरुकडनं शिकलेलं आहे. आणि तेच कदाचित ते या ठिकाणी वापरताना दिसत आहे. हे सगळं जरी मान्य केलं तरी 2-3 गोष्टी अजून समोर येतात त्या अशा की एकतर ह्या बंडामुळं सत्तांतर होणं, सत्ता पडणं असं काही होणार नाही. त्यामुळे ज्यावेळी सुप्रीम कोर्टात हे सगळं जाईल त्यावेळेला हा जो प्रतोद पक्षनेता हा विषय आहे तो चर्चेत येईपर्यंत कदाचित निवडणुका झालेल्या असतील, कदाचित लोकसभा आलेली असेल, किंवा तो जो वेळ काढण्याचा विषय आहे तो होऊन जाऊ शकतो. असं असताना मग शरद पवारांच्याकडे जाणं का? दुसरं सहानुभूतीचा मुद्दा जो तुम्ही म्हणालात, असं मानलं जातं की राष्ट्रवादीमध्ये लोकल दिग्गज नेते खूप आहेत. जर का हे नेते बरोबर आले तर त्यांच्या बरोबर त्यांचे मतदार येण्याचं प्रमाण हे शिवसेनापेक्षा तरी राष्ट्रवादीत जास्त असेल असं सार्वत्रिक समज आहे. असं असताना मग शरद पवारांविषयीच्या सहानुभूती, भविष्यातल्या सहानुभूतीची एवढी चिंता या नेत्यांना का आहे, आणि मग ते हे का सगळं करतात? त्याचं जर सगळ्यात सोपं खरं आणि थेट उत्तर द्यायचं झालं तर शरद पवारांचं भाजप श्रेष्ठींशी तर दिल्लीत असलेलं इक्वेशन जे आहे ते खूप मजबूत आहे. म्हणजे जरी आता हे सगळं झालेलं असेल तरी शरद पवार हवा तेव्हा गेम नंतर फिरवू शकतात. मोदी आणि शहांसाठी काय आहे महत्वाचं, तर लोकसभेच्या जागा जास्त महत्वाच्या आहेत. 40-42 जागा महाराष्ट्रातल्या येणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. एकदा ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पुढची 5-6 महिने जे आहेत त्याच्यामध्ये बरंच काही बदलू शकतं. आणि ते बदलवण्याची ताकद शरद पवारांच्या या रिलेशन मध्ये नक्कीच आहे. आणि सोबतच ज्या बड्या उद्योगपतीनं याच्या आधी सुद्धा वारंवार प्रयत्न केलेले होते की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित असावी, तर त्या उद्योगपतीचं सुद्धा राष्ट्रवादीतलं जे कनेक्शन आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणामुळं नाहीये, ते शरद पवार यांच्यामुळं आहे. आणि त्या संबंधांची कहाणी खूप जुनी आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तरी मॅटर करत असतात. आणि याचं भान कदाचित त्यांना असावं. दुसरी एक गोष्ट, तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला हे बरोबर आहे की शिवसेनेत आणि राष्ट्रवादीतल्या बंडामध्ये फरक आहे. तिथले नेते जे आहेत ते खूप लोकल, त्यांचं वर्चस्व जे आहे ते मोठं आहे. आणि सोबतच उद्धव ठाकरेंच्या समोर चॅलेंजर म्हणून आहेत एकनाथ शिंदे. आणि इथं शरद पवारांच्या समोर चॅलेंजर आहेत अजित पवार. तर अजित पवार हे चॅलेंजर म्हणून जास्त प्रभावी आहेत एकनाथ शिंदेच्या पेक्षा सुद्धा. कारण एकनाथ शिंदे म्हणजे मास, जरी त्या मुख्यमंत्री जरी असले तरी जर आपण मास लीडर किंवा आमदारांमधली आपली ताकद किंवा एकूण इलेक्शन मेरिट ओळखून तिथं निवडून आणण्याची जी क्षमता आहे ती अजित पवारांच्याकडे नक्कीच जास्त आहे. आणि शेवटी ते स्वतः पण पवारच आहेत काही नाही म्हटलं तरी. त्यामुळं एक चॅलेंजर म्हणून ते जेव्हा उभे राहतील तेव्हा म्हणजे केवळ सिंपथीवरती सगळं जिंकणं शरद पवारांना सोपं होणार नाहीये. ही गोष्ट पण तितकीच खरी आहे. आणि त्यामुळं आता हे जे सगळं चालू आहे ते कदाचित याचसाठी की म्हणजे काही दिवसांपूर्वी अशा पण बातम्या आलेल्या होत्या की पक्ष किमान या सगळ्या प्रोसेसमध्ये एकत्रित राहावा, तो पूर्णपणे हिरावला जाऊ नये शरद पवारांच्याकडून. याच्या संदर्भातल्या काही गोष्टी सुरू आहेत का? कारण भाषा पण आपण पूर्ण बदललेली बघतोय. म्हणजे जे प्रफुल्ल पटेल अगदी जाहीर सभेमध्ये मला पण पुस्तक लिहावं लागेल, मी पण इतकी वर्ष बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, त्यांची जर आपण गेल्या 2 दिवसातली भाषा बघितली, बॉडी लँग्वेज बघितली तर बरंच काही बदलल्याचं पण आपल्याला दिसतं. ही तर अजित पवार गटाची बाजू झाली. पण आपण जर का शरद पवारांच्या बाजूने विचार केला आणि असं मानलं की सहानुभूती जर का त्यांच्या बाजूने आहे, जे दुसऱ्याच दिवशी कराडला गेले, मग येवल्यात गेले, तिथं लोक त्यांना भेटायला आली, गर्दी होती, आणि शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते, हे 2019ला सिद्ध झालेलं आहे.
असं असताना आपण जर का एक हाती डाव फिरवू याची खात्री शरद पवारांना असेल, तर ते सुद्धा या लोकांना तीन तीनदा कसं काय थेट भेटतायत, विदाऊट एनी अपॉइंटमेंट भेटतायत, आणि महत्वाचं म्हणजे काहीही महत्वाची विरोधातली वाक्य त्यांनी सुद्धा गेल्या 10 दिवसात प्रामुख्याने बोललेली दिसत नाहीयेत. असं का आहे शरद पवारांच्या बाजूने? नाही, अगदी ज्या दिवशी हे सगळे म्हणजे 9 मंत्री शपथ घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याच्यानंतरची सुद्धा जी पहिली पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये शरद पवारांच्या भाषेमध्ये कुठेही बंडखोर, दगाबाज किंवा यांनी पक्ष सोडला वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे त्या पहिल्या दिवशी सुद्धा ते किती हसत सांगत होते की भुजबळांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले होते की मी जरा काय चाललंय याची माहिती घेतो, आणि मग नंतर ते त्यांचा डायरेक्ट फोन आला की त्यांनी शपथ घेतल्याचाच त्यांना फोन आला. तर हे खूप व्यवस्थित शांतपणे ते सांगत होते. याचं कारण मला एक दिसतंय की हा जो दबाव आहे राष्ट्रवादीतल्या एका गटाचा तो काही अचानक आलेला दबाव नाहीये. या दबावाची पूर्ण कल्पना शरद पवारांना होती. तो आत्ता नव्हे, याच्या आधीपासून अनेकदा होता. यातल्या अनेक गोष्टी तर शरद पवारांनी स्वतः पण 2019च्या वेळी केलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता स्थिती हाताळताना म्हणजे शरद पवारांचं एकूण व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर ते राजकीय डावपेच खूप धूर्तपणे करतील, अगदी आवेशानं करतील, पण एक पब्लिक परसेप्शन मध्ये जी भाषा लागते ती त्यांनी कायम एक वेगळी ठेवलेली आहे. आणि त्याचमुळं म्हणजे ठाकरेंच्या बाबतीत होताना आपण जे बघतो की शिवसेना सोडल्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं म्हणजे अगदी भाषणांमध्ये असेल किंवा शिवसैनिकांच्या एकूण आविर्भावातून तशा पद्धतीची ट्रीटमेंट जी आहे ती राष्ट्रवादीतल्या या फुटिरांना अद्यापही ना शरद पवारांनी दिली आहे ना कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. याचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर ते कदाचित शरद पवारांच्या एकूण आजवरच्या पब्लिक लाईफमध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी पाळलेल्या आहेत त्याच्यामुळेच आहे. फक्त आपल्याला आता याच्यात एक गोष्ट बघावी लागणार आहे. निवडणूक आयोगातली लढाई जी आहे ती नेमकी किती त्वेषानं लढली जाते आणि तिथं नेमका काय पवित्रा हे दोन्ही गट किंवा बाजू जे आहेत ते घेत आहेत. कारण आतापर्यंत म्हणजे आता आज आपण बोलतोय तर निवडणूक आयोगातल्या त्या ऍप्लिकेशनला इतक्या मोठ्या पक्षासंदर्भात जर असे 2 गट दावे करत असतील तर अजून साधी नोटीस सुद्धा निवडणूक आयोगानं दिलेली नाहीये. त्यामुळं या 2 गटांचे नेमके मनोमिलनाचे प्रयत्न चालू आहेत नाहीत हे असेच एकमेकांशी हे राहणार आहेत की खरोखर एकमेकांच्या पासून बाजूला होऊन लढणार आहेत हे आपल्याला त्या कायदेशीर लढाईमधनं कळेल. थेटच विचारायचं झालं तर शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादीचा गट भाजप बरोबर जाईल का अजितदादांच्या गटाबरोबर एकत्र येईल? नाही, शरद पवारांना जर जायचं असतं तर ते अशा पद्धतीनं नसते गेले. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन आधीपासून होते. म्हणजे केवळ आत्ता नाही, अगदी 2004 पासून म्हणजे मला वाटतं वाजपेयींच्या सरकारपासून त्यांच्याकडे हा ऑप्शन होता, पण ते कधीही गेलेले नाहीयेत. आणि मला वाटतंय की ज्या भूमिका त्यांनी या बंडानंतर स्पष्ट केलेल्या आहेत ते बघता अशा पद्धतीनं थेटपणे तरी ते भाजप सोबत जाणार नाहीत. आणि हे त्यांचं पक्क असल्यामुळेच कदाचित या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे घडलेल्या आहेत. जो 2 मेचा मूळ प्लॅन होता असं म्हणतात की शरद पवारांनी रिटायर व्हायचं आणि मग नव्या पिढीनं भाजप बरोबर जायचं, अशा पद्धतीचा सेफ पॅसेज परत एकदा निर्माण केला जाऊ शकतो का, की आता त्यांच्या वयामुळं एकूणातच ते देऊ शकणाऱ्या राजकीय वेळेमुळं शरद पवार या सगळ्या ऍक्टिव्ह राजकारणातून कदाचित थांबतील आणि त्यानंतर हा गट एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्ष मायनस ऍक्टिव्ह असणारे शरद पवार असं भाजप बरोबर जाऊ शकतात? नाही, खरं तर तो मूळ प्लॅन तसा राबवला गेला असता तर कदाचित त्याच्याबद्दल म्हणजे चर्चा नक्कीच झाल्या असत्या, पण इतक्या नसत्या झाल्या जितक्या आता या सगळ्या बंडानंतर होतील. कारण आता उघडपणे माहितीये की अशा पद्धतीनं या लोकांना भाजपसोबत जायचं आहे. त्याच्या संदर्भात बोलणी पण झालेली होती. शरद पवारांच्या पर्यंत इतक्या सगळ्या आमदारांनी पत्र दिलेलं होतं. त्याच्यानंतर ते नाही गेलेले होते. तर मग आता जर ते गेले तर साहजिक आहे की त्यांच्या मूळ भूमिकेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह तर कायमच लागेल. आणि तेच त्यांना कदाचित लागू द्यायचं नाहीये म्हणून ते भाजपपासून दूर राहिलेले आहेत. म्हणजे जवळ किती जायचं भाजपच्या आणि किती लांब ठेवायचं याचं पक्क भान त्यांना इतक्या वर्षांमध्ये होतं. त्याचे काही फायदे तोटे जे काही असतील ते त्यांनी सहन केले आणि ते सहन करून हे अंतर जे आहे ते राखलेलं होतं. खरं तर जेव्हा या सगळ्या बंडानंतर हे प्रश्न उपस्थित होत होते की मग आपण तेव्हाच का नाही गेलो किंवा असे प्रयत्न आपण आधी पण केलेले आहेत, पण हे प्रयत्न करून सुद्धा भाजपसोबत न जाणं हे त्यांचं राजकीय चातुर्य होतं आणि त्या राजकीय चातुर्यातूनच त्यांनी काही गोष्टी कमावलेल्या होत्या.
पण हे एक्सप्लेन करायला लागणं हे पण एक प्रकारे अपयश आहे. आणि ते त्यांना या सगळ्या आजवरच्या याच्यामध्ये करायला लागतंय. पण एक दिसतंय की अशा पद्धतीनं थेट भाजपमध्ये जर ते गेले तर कायम एक अविश्वासाचं राजकारण किंवा विश्वासघातकी राजकारण ते करत राहिले. हा ठपका जो आहे तो मात्र त्यांना तो लागेल आणि तो कायम सहन करावा लागेल याची पुरेपूर जाण त्यांना आहे. आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी किमान आतापर्यंत तरी हे केलेलं नाही. पण तुम्ही जे म्हणताय त्याच त्याच दिशेनं अजून थोडं पुढे जायचं ठरवलं तर एकतर ज्यावेळी हे बंड झालं त्याच वेळी हे शरद पवारांच्या संमतीनं झालं असावं अशी कुजबूज संपूर्ण महाराष्ट्रभर चालू होती. आणि आत्ता जर का 2 आठवडे शरद पवार या गटाला हेड ऑन घेत नसतील, त्यांना भेटत असतील, ज्याच्याबद्दल आता काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याची बातमी येते, तर मग त्यांच्याबद्दलचा जो एक प्रकारचा संभ्रमाचं एक वर्तुळ आहे ते अधिकाधिक वाढत जात नाहीये का? आणि यानं भविष्यात जर का ते हेड ऑन घेणार असतील भाजपला तर त्यांच्या सहानुभूतीबद्दल जी लाट तयार होईल त्याच्या इंटेन्सिटीमध्ये कमी येणार नाही. नक्कीच. खरं तर आत्ताची जी राजकीय स्थिती आहे ती एकदम ध्रुवीकरणाची आहे आणि अशा ध्रुवीकरणाच्या लढाईमध्ये तुम्ही लोकांना संभ्रमित ठेवणं हे तुमच्या फायद्याचं नाही याची पुरेपूर कल्पना शरद पवारांना सुद्धा असणार आहे. त्यामुळंच म्हणजे आता आपण बोलतोय त्या क्षणापर्यंत शरद पवारांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली नाहीये. ते नेमकं या भेटींसंदर्भात काय बोलतायत हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. आणि एकदा बाजू घेतल्यानंतर म्हणजे इतकं पोलरायझेशन जेव्हा देशाच्या राजकारणामध्ये सुरू आहे तेव्हा तुम्ही नेमके कुठल्या बाजूचे आहात हे जोपर्यंत तुम्ही स्पष्ट करत नाही तोपर्यंत मतदार तुमच्या बाजूने येणार नाहीत. त्यातही जर आपण सर्वे बघितले तर पर्याय म्हणून मग लोकांना काँग्रेस मग अधिक जवळची वाटू शकते किंवा तशा पद्धतीनं काँग्रेसच्या ग्राफमध्ये वाढ होताना दिसते. याचं कारणच मुळात आहे की समोरचा पर्याय जो आहे तो मॅनेज होणारा नाहीये. ज्या शक्तींच्या विरोधात तुम्ही लढताय त्याच्यामध्ये नेमकं कोण ठामपणे पाय रोवून उभा आहे हे मतदार नक्कीच बघतील. आणि त्याच दृष्टीनं अशा ध्रुवीकरणाच्या लढाईमध्ये संभ्रमाची स्थिती ठेवणं हे राजकीय दृष्ट्या शहाणपणाचं नाहीये. याचं पुरतं भान जे आहे ते शरद पवारांना असेल. पण जसं मी मगाशी म्हटलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला 2 टप्पे याच्यामध्ये दिसत आहेत की हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कुठल्या दिशेनं जात आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा जी होणार आहे त्याच्यामध्ये पुढे नेमकं काय घडतंय. कारण लोकसभा एकदा जर झाली आणि त्याच्यामध्ये जो उद्देश आहे की 40-42 जागा महाराष्ट्रातल्या आपल्या कायम ठेवणं तो सफल झाल्यानंतर मग पुढे नेमकं काय होतंय. कारण शरद पवार आणि मोदी हे संबंध खूप जुने आहेत. शरद पवार आणि अदानी हे पण संबंध खूप जुने आहेत. त्या पार्श्वभूमीवरती नेमकं पुढं काय होतं हे आपल्याला कदाचित त्या लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या अवकाशामध्ये कळेल. पण आता ही जी कायदेशीर लढाई आहे किंवा एकूणच राजकीय लढाई आहे त्याच्यामधली संभ्रमावस्था जी आहे ती नक्कीच परवडणारी नाहीये. हे मात्र खरं आहे. या सगळ्याला मी देशाच्या राजकारणाशी जोडतो आणि आज आपण हे बोलत असताना डिनर डिप्लोमसी विरोधी पक्षांची चालू आहे. उद्या विरोधी पक्षांची एकत्रित अजून एक बैठक आहे. दुसऱ्या बाजूला एनडीए पुन्हा एकदा एकत्र करायचे प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्यामध्ये विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणात शरद पवारांचा महत्वाचा रोल होता आणि आहे असं मानलं जातं. ह्या सगळ्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणावर नक्की काय होतोय असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. मुळामध्ये महाराष्ट्रात जे घडलं त्याच्या पाठीमागं ही विरोधकांची एकजूट किंवा ज्या पद्धतीचं समीकरण बनू पाहतंय त्याच भीतीनं खरं तर याची सुरुवात झाली. नाहीतर मग सरकार तर शिंदे आणि फडणवीसांचं सुद्धा बहुमतात आहेच की ते अजून 1.5 वर्ष चालणारच होतं. तरी सुद्धा हे करण्याची गरज का पडली या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधतो तेव्हा या म्हणजे सगळ्या गोष्टींचं मूळ जे आहे ते विरोधकांच्या एकीपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचतं. कारण जर आपण देशाचं राजकारण बघितलं तर बिहार आणि महाराष्ट्र ही 2 राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी ही विरोधी एकजूट जी आहे ती भाजपला जास्त डॅमेज करू शकते. किमान कागदावरती तरी दिसत होतं की जास्तीत जास्त जागांचं नुकसान या 2 जागांवरती भाजपचं होणार होतं. आता त्यापैकी बिहारचा प्रयोग तर छोट्या लेवलला झालाय. म्हणजे जितनराम मांझी सोबत आले. त्याच्यानंतर चिराग पासवानला त्यांनी सोबत घेतलेलं आहे. अजून जेडीयू मध्ये कुठलीही मोठी फूट किमान आता तरी पडलेली नाहीये. पण हे प्रयत्न बिहारमध्ये सुद्धा झालेले आहेत. आणि तसाच प्रयत्न म्हणजे अगदी पाटण्याची पहिली बैठक 23 जूनला झाली आणि त्याच्यानंतर आठवडाभरामध्ये इथं सुरुंग जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये लागलेला आहे. आणि राष्ट्रवादीचा सरकारच्या स्थापनेमध्ये आत्ता काही असा म्हणजे फार महत्वाचा रोल तर नव्हता तरी सुद्धा त्यांना घेतलेला आहे.
याच्या पाठीमागं मेसेजच हा आहे की लोकसभेच्या निवडणुका आम्हाला काहीही करून अशा पद्धतीने जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. दुसरीकडे अजून एक वेगळा मेसेज आपण जर अजून मागं गेलो तर हा दिसतोय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं परवा जे भिवंडीतलं भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी महाभारत रामायण सांगून सगळ्या म्हणजे ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याला एक नैतिक मुलामा द्यायचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं हे होतं की ही गोष्ट जी आहे ती अधर्माची नाहीये, ही अधर्म नीती नाहीये, तर ही कूटनीती आहे आणि आम्हाला हे करावं लागेल. याचं कारण त्यांनी सांगितलं की म्हणजे समोरच्याला जर मनातून पराभूत करायचं असेल तर विभीषण सोबत घ्यावे लागतील. म्हणजे जरी तुमच्याकडं अंगद, सुग्रीव आणि इतर सगळी सेना असेल तरी सुद्धा विभीषणाला काय घ्यायचं, कारण रावणाला मनातून पराभूत करायचं आहे. आता हे दाखले त्यांनी जरी आपल्या सोयीनुसार वापरलेले असले तरी त्याच्यातून ही गोष्ट स्पष्ट दिसतेय की भाजपला कदाचित राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा हा मेसेज द्यायचा आहे की आमच्याशी जे कोणी अशा पद्धतीने दगाबाजी करतील, म्हणजे चर्चा करायच्या आधी बैठका करायच्या, आपण असं करू तसं करू आणि ऐन वेळी मात्र एकत्र येऊन दगा द्यायचा. उद्या जर समजा लक्षात घ्या की जर 2024ला अशी परिस्थिती निर्माण झाली की भाजप बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे, पूर्ण बहुमत गाठू शकत नाहीये, तर त्या स्थितीमध्ये पुन्हा असा प्रयत्न होऊ नये राष्ट्रीय पातळीवरती. कारण त्याची शिक्षा काय असते हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आत्ताच दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत यासाठी पण आहेत की भविष्यामध्ये हा प्रयत्न भाजपच्या विरोधात कुणी करू नये की तुम्ही चर्चा करता आणि ऐनवेळी आकडे बदलले की मात्र भाजपपासून दूर होता. यासाठी सुद्धा कदाचित हे धाडस जे आहे ते केलं गेलेलं आहे. हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे भाजपच्या बाबतीतला. मला याच प्रश्नाकडे यायचा, दोन प्रश्न लागोलाग विचारायचे. एक, भाजपला या सगळ्यातनं काय मिळालंय? देशासाठी वेगळं आणि राज्यासाठी वेगळं आहे का? असं असेल तर राज्यातल्या ऍस्पिरेशनल नेतृत्वाचं काय? आणि दुसरा प्रश्न, केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातलाय का? त्याच्यात जे अदलाबदल होतील त्याच्यात राज्यातली ही जी ऍस्पिरेशनल लोक आहेत त्यांना वरती दिल्लीत बोलवलं जाईल. नाही, भाजपला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर खरं तर म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने वेगळं देता येऊ शकतं. पण आत्ता एक दिसतंय की त्यांना त्या लोकसभा जागांची खात्री किंवा एक अशा पद्धतीनं भाजपच्या विरोधातली जी निगेटिव्हिटी आहे ती संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी याच्यातून केलेला आहे. कारण म्हणजे 5 वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की भाजपला महाराष्ट्रात कोणी मित्र उरलेला नाहीये. म्हणजे 105 आमदार असून सुद्धा जर सगळे एकत्रित येऊन सरकार बनवतायत आणि भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवतायत, राज ठाकरे सुद्धा सुरुवातीला विरोधातच होते, हे सगळं बघता आपल्याला कुणीच मित्र नसणं ही काही राजकारणात चांगली परिस्थिती नाहीये. आणि त्याच दृष्टीनं मग आता येनकेन प्रकारे असे सगळे फोडून हे म्हणजे एनडीएचं मगाशी तुम्ही उदाहरण दिलं की एनडीएची सुद्धा आता बैठक होतीये, तर हे हातोडा घेऊन एनडीएची रचना करणं चालू आहे. कारण ठिकठिकाणी असे नवे मित्र जे आहेत ते बनवण्याचं काम जे आहे ते चालू आहे आणि अशा मित्रांची गरज पडते नक्की राजकारणामध्ये, हे त्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, भाजपला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा हे पण दिसतंय की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा मराठा चेहऱ्याचा शोध जो आहे तो संपत नाहीये. त्याच्या संदर्भात त्यांनी खूप प्रयत्न केले. अगदी सुरुवातीला पक्षातले केले, मग काही इतर लोक आणून बघितले. पण आता इंटरेस्टिंग रचना झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की मुख्यमंत्री मराठा आहेत आणि उपमुख्यमंत्री ब्राह्मण एक आहेत आणि एक मराठा दुसरे आहेत. तर हे जे आहे की एक नॅरेशन ते सुद्धा कुठंतरी भाजपला सातत्यानं हवं आहे. त्याच्या संदर्भातली भूक भाजपची राजकीय गेल्या काही वर्षांपासून दिसत होती आणि तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. पण या सगळ्यामध्ये मूळ भाजपला नेमकं काय मिळालं, जे इतक्या वर्षांपासून पक्षामध्ये आहेत किंवा पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हा प्रश्न मात्र नक्कीच उरतो आणि त्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. दुसरी गोष्ट, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलांची, तर खरं तर गेल्या 6 महिन्यांपासून सातत्यानं ही चर्चा आहे की हा विस्तार होणार होणार आत्ता होणार मग होणार, वेगवेगळ्या तारखा येतात, पण प्रत्येक वेळी मोदी शहा हे हुलकावणी देत आहेत, मीडियाला खोटं ठरवतायत. आता तर अधिवेशन अगदी 2 दिवसावरती आलेलं आहे. त्यामुळं नेमकं हे कधी होणार विस्ताराचं गाडं, कधी पुढे सरकणार हा प्रश्नच आहे. आणि याच्यानंतर जर झालं तर फक्त हिवाळी अधिवेशन आणि बजेट अधिवेशन, ते पण अगदी तात्कालिक बजेट असतं, हंगामी बजेट असतं. त्यामुळं केवळ पॉलिटिकल मेसेजिंगसाठी मग मंत्रिमंडळाची फेररचना होते का हे बघावं लागेल. महाराष्ट्रातून अर्थातच या दोन नव्या मित्रपक्षांना संधी द्यावी लागेल, ती नेमकी कशी दिली जाते हे सुद्धा बघावं लागेल. शेवटचा प्रश्न, हे सगळं राष्ट्रवादीतलं प्रकरण
इमिजिएट फ्युचरमध्ये कुठल्या दिशेला जाईल असं तुम्हाला वाटतं? खरं तर दोन पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले प्रमुख प्रादेशिक पक्ष, ते असे एका वर्षाच्या अंतरानं फोडले गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या मतदारांना हे अशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण किती रुचलेलं आहे हे आपल्याला तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा निवडणुका होतील. गेल्या 2-3 वर्षांपासून राज्यामध्ये कुठल्याच मोठ्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि जेव्हा त्या निवडणुका होतील तेव्हाच आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. महत्वाचं म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या वर्षभर 10व्या शेड्यूलवरती काथ्याकोट सुरू होता आणि सुप्रीम कोर्टाच्या युक्तिवादामध्ये ही चिंता व्यक्त केली जात होती की अशा पद्धतीनं भविष्यात पक्ष फोडले जातील, म्हणून तुम्ही निकाल द्या, विचार करा. आणि निकालामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं एक विधान जे आहे ते खूप महत्वाचं केलेलं आहे, ते म्हणजे पॉलिटिकल पार्टी ही कायम सुप्रीम असेल, केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टी जी आहे तिच्या हातामध्ये सगळे राजकीय पक्ष नसतील. हे सांगून सुद्धा जर अशा पद्धतीनं पुन्हा एखादा राजकीय पक्ष त्याच स्क्रिप्टनं फोडला जात असेल तर हे सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक खूप मोठी चपराक आहे. त्यामुळं अजून प्रश्न संपलेला नाहीये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा. अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा येणार आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट सुद्धा काय म्हणतंय, जसं जनतेच्या कोर्टामध्ये हा प्रश्न जाणार आहे तसाच तो पुन्हा न्यायालयाच्या कोर्टामध्ये सुद्धा येणार आहे. तो फक्त कधी येतोय, कारण अध्यक्षांच्या निर्णयाला काही कालमर्यादा नाहीये आणि त्यामुळंच तो जेव्हा येईल तेव्हा न्यायालय त्याच्या संदर्भात काय म्हणतंय हे आपल्याला बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्ही न्यायालयाचा उल्लेख केलात म्हणून एक क्विक प्रश्न, की दुसरी अशीच एक केस प्रलंबित आहे, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. त्याच्याबद्दल काय घडेल असं तुम्हाला वाटते? दिल्लीत काय घडतं? खरं तर गेल्या वर्षभरापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केसमध्ये तारीख मिळत नाहीये. म्हणजे वर्षभरापूर्वी हेच सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला असं सांगत होतं की तुम्ही अगदी पावसाळ्यात पण निवडणुका घ्या, पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ चालढकल चालू आहे. साहजिक आहे की नव्या सरकारला लगेचच निवडणुका नको पण होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती इतक्या वारंवार तारखा पुढे जाणं, ह्याच्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे बघावं लागेल. अगदी उद्याच 18 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तारीख आहे. तेव्हा तरी किमान हे प्रकरण लागते का हे आपल्याला बघावं लागेल, कारण जोपर्यंत निवडणुका लागत नाहीयेत तोपर्यंत सुद्धा या सगळ्याबद्दल जनतेचं मत नेमकं काय आहे हे आपल्याला कळणार नाही. प्रशांत सर, तुमचे खूप खूप आभार. या बदलत्या राजकीय परिस्थितीवरती आपण चर्चा केली. परत परत बोलत राहू, पण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.